नांदगाव तालुक्यात घरफोडी करून मोटारसायकल चोरी करणारे आंतर जिल्ह्यातील चोरटे अटक. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. 7 एप्रिल 2026 रोजी रात्रीच्या सुमारास नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत विष्णुनगर पोखरी शिवारात कोणीतरी अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून घरातून मोबाईल फोन व मोटारसायकलची चावी घेऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने मोटारसायकल व मोबाईल फोन चोरून नेला. याबाबत नांदगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 136/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305 331 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत व उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या विश्लेषणाद्वारे गोपनीय माहिती घेऊन राहता व कोपरगाव येथून खालील संशयितांना ताब्यात घेतला आहे. सागर ज्ञानेश्वर गायकवाड, वय वर्ष 19, राहणार पिंपळावाडी, शिर्डी तालुका, राहता जिल्हा अहिल्यानगर. सनी बबन जाधव, वय वर्ष 21, राहणार इंदिरानगर, कोपरगाव तालुका, कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर. यातील ताब्यात घेतलेल्या संशयितांना वरील गुन्ह्याचा समांतर तपासात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या कब्जातून वरील गुन्ह्यात चोरीस गेलेली बजाज कंपनीची पल्सर NS 125 मोटारसायकल व रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासात आम्ही नांदगाव पोलीस ठाण्यास हजर करण्यात आला असून त्यांच्याकडून घरफोडी व चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वरील घरफोडीच्या गुन्ह्यात वरिष्ठांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 आरोपींना ताब्यात घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.